ग्रामीण भागातील हेल्थ केअरची अवस्था नेमकी काय आहे? नॉर्म्सनुसार आपल्याला 250 लोकांवर एक डॉक्टर हवा आहे, पण आज जर आपण विसंगती जर पाहिली महाराष्ट्रातली, जवळजवळ 50 ते 1 लाख लोकांवर पण एक MBBS डॉक्टर का एक BMS डॉक्टर पण नाही आहे. आणि जे काही महाराष्ट्रातले सब सेंटर्स उरतात त्या सब सेंटरवर पण MBBS डॉक्टर अवेलेबल नाही आहे. IMA आंदोलनासाठी का उतरले रस्त्यावरती? फॅमिली फिजिशियन नावाची जी एक संज्ञा होती ती संज्ञा आता MBBS डॉक्टर पुरती लोप पावलेली आहे आणि त्यांनी जे सोडलेलं क्षेत्र आहे ते क्षेत्र आपोआपच आयुष डॉक्टरांच्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. CCMP कोर्स जो आहे तो ॲज गुड ॲज MBBS आहे, म्हणजे तो केल्यानंतर तुम्ही ॲज अ MBBS प्रिस्क्राईब करू शकता का, ते औषध देऊ शकता का? की होमिओपॅथिक डॉक्टर कॅन डू मॉडर्न मेडिसिन अप टू एक्सटेंट ऑफ हिज नॉलेज आफ्टर CCMP कोर्स. MBBS डॉक्टर गावाकडे जायला टाळाटाळ करतो, तो जात नाही. MBBSचं शिक्षण जे आहे ना, हे शिक्षण सध्याच्या व्यावसायिकरणाच्या युगामध्ये खूप वरच्या लेवलला गेलेलं आहे. त्यामुळे तिथे जो डॉक्टर बनतो त्या डॉक्टरचे जे एक्सपेक्टेशन असतात समाजाकडून त्या इतक्या वरच्या लेवलला गेलेल्या असतात की त्या एक्सपेक्टेशन गावखेड्यामध्ये, गावकुसामध्ये, इव्हन शहरी स्लम मध्ये पण पूर्ण होऊ शकत नाही. किती डॉक्टर्स ही रक्कम पे करतायत, बॉन्ड पे करतायत? 60 ते 70% हे डॉक्टर बॉन्ड भरायला तयार आहेत, त्याचे पैसे भरायला तयार आहेत, पण रुरल हेल्थ मध्ये जाऊन सर्व्हिस करायला तयार नाही. CCMP हा कोर्स नेमका काय आहे? ग्रामीण भागातील डॉक्टरांचा तुटवडा भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेली इतर पॅथीतील डॉक्टरांची तरतूद आहे. महाराष्ट्राची किंवा देशाची हेल्थकेअर सिस्टीम जी आहे, तुम्हाला काय वाटतं की काय इम्प्रूव्हमेंट पुढे करण्याची आवश्यकता आहे? हेल्थ इज अ फंडामेंटल राईट ऑफ पर्सन. ती हेल्थ देण्याचा अधिकार हा सगळा राज्य सरकारचा आहे, केंद्र सरकारचा आहे. इथं आपली हेल्थ सिस्टीम कमी पडते. IMA वाले डॉक्टर्स जे आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्हाला योग्य वाटतायत? शहरांमध्ये मोठी हॉस्पिटल आणि स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध आहेत, पण गावातल्या रुग्णांना साध्या उपचारासाठी देखील अनेक किलोमीटर पायी चालत जावं लागतं. पूर्वी MBBS डॉक्टरांसाठी ग्रामीण सेवा करण्याची व्यवस्था होती, आता त्या व्यवस्थेत बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याच वेळेस BHMS डॉक्टरांना आधुनिक औषध लिहिण्याची परवानगी आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या नोंदणीचा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे. मुद्दा सध्या राज्यभर चर्चेमध्ये आहे आणि या मुद्द्यावरून IMA सह अनेक डॉक्टर संघटनांनी आंदोलनाची भूमिका देखील घेतली आहे. पण या संपूर्ण वादामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा कुठेतरी मागे पडतोय. सामान्य रुग्णांचं काय? BHMS आणि MBBS डॉक्टरांच्या या भांडणामध्ये गरिबांचं हाल नुकसान का होतंय? BHMS आणि MBBS या शिक्षणातला नेमका फरक नेमका काय आहे? CCMP सरकारनं का आणला आणि IMA डॉक्टर्स या आंदोलनाला का बसले आहेत आणि IMA डॉक्टर्स त्याचा विरोध का करतायत, आंदोलनाला का बसलेत आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? त्यासोबतच हे त्यांची मागण्या कितपत योग्य आहेत हे देखील आपण आज समजून घेणार आहोत. या सगळ्या गुंतागुंतीच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत 23 वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर संतोष अवचार. आज महाराष्ट्रभर डॉक्टरांच्या आंदोलनाचा चर्चा सगळीकडेच होतीये. आपण पाहतोय की निवासी डॉक्टर आंदोलनावरती बसलेले आहेत. आपली जी हेल्थ केअर सिस्टीम आहे, खूप सारे डॉक्टर्स हॉस्पिटल्समध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत. तर आज ग्रामीण भागात